नमस्कार. राज्य शासनाने गेल्या 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देय शून्यात आणणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी पाटण तालुक्यातील जिल्हा सातारा माण्याची वाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आले. राज्यातील पहिले सौर ग्राम झालेल्या माण्याची वाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. वीज क्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यातील राज्यात हे पहिले सौर ग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकांचे सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरातील ग्राहकांचे वीज बिल शून्यात आणणार आहे. म्हणजे त्यांना आता भरायचं काम नाही आहे. राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जारी केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% रक्कम, अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 5% रक्कम भरून 7.5 HP पर्यंत सौर कृषी पंप घेता येणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून तर येत्या 1.5 वर्षामध्ये राज्यात सौर कृषी आणि सौर ऊर्जेद्वारे 12,000 मेट्रिक विजेची निर्मिती केली जाणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही. शासनाने सौर ऊर्जेसाठी मोठी आघाडी घेतली असून राज्यात पहिले सौर ग्राम म्हणून माण्याची वाडी आज लोकार्पण झाले. या गावात 5,25,000 रुपयाचे वीज बिल येत होते. ते सौर ग्राहकामुळे शून्यावर येणार आहेत. आता राज्यातील 100 गावे आणि 100% सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम राज्य शासनाने ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि केंद्र शासनाची ही योजना आहे आदर्श ग्राम सौर. त्यामुळे महाराष्ट्रातील 100 गावामध्ये हे विजेचे पॅनल बसवून शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना, गावखेड्यातील ग्राहकांना हे वीज मोफत देण्यात येणार आहे.